श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आतापर्यंत आयुष्यात जे जे झालं ते सगळं अनुभव घेऊन विसरून जायचं. आतापर्यंत आयुष्यात जे जे झालं ते सगळं अनुभव घेऊन विसरून जायचं. निराश नाही व्हायचं, निराश अजिबात नाही व्हायचं. आता ह्या जगाला सलाम करण्यापेक्षा स्वामींना शरण जायचं. आता ह्या जगाला सलाम करण्यापेक्षा स्वामींना शरण जायचं. कारण स्वामीच उत्तर आहे प्रत्येक प्रश्नाचं, हे कायम लक्षात ठेवायचं. स्वामीच उत्तर आहे प्रत्येक प्रश्नाचं, हे मात्र कायम लक्षात ठेवायचं. हे मात्र कायम लक्षात ठेवायचं. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. अगदी ह्या 2 ओळी होत्या, पण त्या 2 ओळींमध्ये पूर्ण अर्थ सामावलेला आहे. आपल्याला नेमकं काय करायचं आहे याचं उत्तर ह्या 2 ओळींमध्ये आपल्याला आपोआप मिळालेलं आहे. आपल्याला अनेक प्रश्न पडतात, अनेक समस्या आपल्या समोर येऊन उभ्या राहतात आणि त्यावेळेस मात्र आपण ह्या जगाकडून अपेक्षा करतो, आपल्या कुटुंबियांकडून अपेक्षा करतो, आपल्या नातेवाईकांकडून अपेक्षा करतो, आपण आपल्या मित्रांकडूनही अपेक्षा करतो. पण अपेक्षा करणं मुळात दुःखाचं कारण आहे. कारण जेव्हा आपण अपेक्षा करतो तेव्हा आपला अपेक्षाभंग हा हमखास होतो म्हणजे होतोच. कारण चांगल्या काळात अनेक लोक सोबत असतानाही वाईट काळात ही लोक आपल्या मदतीला येतील असं नाही. म्हणून अपेक्षा ठेवायची तर स्वामींकडून ठेवा, म्हणजे आपला अपेक्षाभंगच होणार नाही. कारण स्वामींच्या दरबारातून कोणीही कधीही रिकाम्या हाती परत जात नाही. तुमचाही अनुभव असेल आणि ह्या गोष्टीवर तुमचाही विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि आजचा संदेशही जाणून घ्या. आजचा संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर एक छोटंसं काम करा. तुमच्या समोर स्वामींच्या पादुका दिसत आहे. त्या 3 पादुकांपैकी तुम्हाला 1 पादुकांची जोड निवडायची आहे, त्याला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्यासाठीचा संदेश जाणून घ्यायचा आहे. तर बघा, तुम्ही तुमच्यासाठीची पादुका निवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते. बघा, ज्यांनी 2 नंबरच्या पादुका निवडल्या आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे आमची अवघी दैवी शक्ती आमच्या चरणांमध्ये एकवटलेली आहे आणि ती या पादुकांमध्ये उतरते. या चरणांनी धारण केलेल्या पादुका म्हणजे आमचं सत्व आहे. तू या पादुकांवर डोकं ठेवतो तेव्हा तो नमस्कार थेट आमच्या हृदयापर्यंत येऊन पोहोचतो. डावी पादुका ही शिवस्वरूप आणि दुसरी पादुका ही शक्ती स्वरूप. डावी पादुका ही शिवस्वरूप आणि दुसरी पादुका ही शक्ती स्वरूप. उजव्या पादुकेतील मारक शक्ती अवगुणांचा, वाईट प्रवृत्तीचा आणि वाईट विचारांचा सर्वनाश करते, तर डाव्या पादुकेतील तारक शक्ती भक्तांचा उद्धार करते. आणि म्हणूनच आमच्या या पादुकांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून जेव्हा तू भक्तिपूर्वक अंतकरणापासून, अंतर आत्म्याच्या टोकापासून आमच्या चरणांवर डोकं ठेवतो तेव्हा तू आमच्याशी आपोआप एकरूप होतो आणि या जीवाशिवाची भेट होते. अरे, शरीर रूपाने तर सगळेच आमच्याकडे येतात, मंदिरात येतात, मठात येतात, घरातल्या मूर्तीसमोरही बसतात, फोटोसमोरही बसतात, पण त्यातले क्वचितच लोक आपल्या मनालाही त्या ठिकाणी उपस्थित ठेवतात. नाहीतर बऱ्याचदा आमच्या समोर फक्त शरीर असतं, त्याचं मन मात्र दुसरीकडेच भरकटलेलं असतं. पण ज्याचं मन आणि शरीर दोनही आमच्याकडे असतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने तो आमचा भक्त होतो आणि अशा भक्ताला आम्ही कधीही अंतर देत नाही. कायमस्वरूपी तो आमच्या हृदयात विराजमान होतो आणि आम्ही त्याच्या हृदयात विराजमान होतो. आणि मग ह्या गुरु आणि भक्ताला कोणीही वेगळं करू शकत नाही. म्हणून तुला सांगतोय, जेव्हा जेव्हा आमच्या समोर येशील तेव्हा तुझ्या मनाला सोबत घेऊन ये आणि मग जेव्हा तू पूर्णपणे आमचा होऊन जाशील तेव्हा आम्ही तुला सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 3 नंबरच्या पादुका निवडल्या आहे त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे जेव्हा तू इतरांसाठी चांगलं काम करतो तेव्हा तुझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी आपोआपच चांगल्या घडू लागतात. जेव्हा तू इतरांसाठी चांगलं काम करतो तेव्हा तुझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या घडू लागतात. ज्याची आमच्यावर मनापासून अनन्य भक्ती असते त्याचा आम्ही दास होतो, त्याचा आम्ही दास होतो. जो भक्त मला हृदयात प्रस्थापित करतो त्या भक्ताला आम्ही स्वतः आमचं सर्वस्व अर्पण करतो. असे भक्त आम्हाला अत्यंत प्रिय असतात.
आणि मग अशा वेळेस हा तुझा स्वामी, हा ब्रह्मांड नायक स्वतः भक्तांच्या अधीन होऊन त्यांच्या बरोबर संचार करू लागतो. अरे परिपूर्ण मनुष्य बनणे म्हणजे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक पैलू, प्रत्येक क्षण पूर्णपणे जगणे. तुझं भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं रे, पण तुझं इच्छापात्र कधीही भरलं जात नाही. म्हणून तुझ्या इच्छांना लगाम दे. समाधानात खरं सुख आहे हे लवकरात लवकर तू ओळखायला शिक. आणि हे ज्याला जमतं तोच खऱ्या अर्थाने संसारातील खरा सुखी मनुष्य असतो. कोणाकडूनही आशा करणं आणि कोणावरही विश्वास ठेवणं कधीच चुकीचं नसतं. कुणाकडून आशा करणं आणि कुणावर विश्वास ठेवणं कधीच चुकीचं नसतं. फक्त तू कोणावर विश्वास ठेवत आहे आणि कोणाकडून आशा करत आहे यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात. म्हणून आशा ठेवताना आणि विश्वास ठेवताना या गोष्टीचा मात्र विचार कर की त्या ठिकाणी तुझा अपेक्षा भंग तर होणार नाही ना, त्या ठिकाणी तुझ्या आशा संपुष्टात तर येणार नाही ना. म्हणूनच तुला सांगतोय, अरे जेव्हा तुला विश्वास ठेवायचा असेल, तुला आशा ठेवायची असेल, तेव्हा तू आमच्याकडे ये. आमच्याकडून आशा ठेव, आमच्यावर विश्वास ठेव आणि अपेक्षाही आमच्याकडूनच कर. कारण आम्ही आमच्या भक्तांचा अपेक्षाभंग कधीही होऊ देत नाही. आम्ही आमच्या भक्ताला अंतर कधीही देत नाही. उलट आम्ही आमच्या भक्ताला फक्त एकच सांगतो की तू प्रामाणिकपणे प्रयत्न कर, तू मेहनत घे आणि तुझी चांगली कर्म कर. आणि जेव्हा तू सगळ्या गोष्टी करायला तयारी दर्शवतो तेव्हा आम्ही तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 1 नंबरची पादुका निवडली त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे आमचं नाम हेच खरं पुण्य आहे आणि हीच आयुष्यात मिळवण्याची एकमेव गोष्ट आहे. भगवंताचं म्हणजेच आमचं नाम घे म्हणजे सर्व गुण आपोआप तुझ्यात प्रस्थापित होऊ लागतात. तुझ्या मनातील नकारात्मकता घालवून सकारात्मकतेचं बीज पेरण्याचं काम हे नामच करत असतं. तू फक्त आमचं नाम घेताना एकच प्रार्थना कर की प्रारब्धाने आलेले भोग भोगताना देखील नामाचा विसर कधी पडू देऊ नकोस. मग बघ, आमचं नामच तुला ते भोग भोगण्याची शक्ती देईल. तुझ्या जीवावर आलेलं संकट अगदी तुझ्या बोटावर येईल आणि त्याची सुद्धा झळ आम्ही तुला कधीच बसू देणार नाही. अरे नामाने संकट येणार नाही असं होणार नाही, पैशाचा ढीग तुझ्या समोर येऊन पडेल असंही होणार नाही. पण जे समाधान तुला पैशाने मिळणार नाही ते ह्या जगाच्या पाठीवर कुठेच मिळणार नाही, ते फक्त नामाने प्राप्त होईल. आणि जिथे संकट असतील तिथे तुझ्यासोबत सतत आम्ही देखील असू, कारण तुझ्या मुखात जर सतत आमचं नाम आहे तर आम्ही देखील तुझ्या सोबतच आहे. आणि जेव्हा जेव्हा तुला आमची गरज भासेल तेव्हा तेव्हा आम्ही तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, तुम्ही आजचा संदेश ऐकला असेल, 3ही संदेश तुम्ही ऐकले असतील आणि तुम्ही कुठला अंक निवडला होता, कुठल्या पादुका निवडल्या होता हे देखील कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा. तुमच्यासाठीचा संदेश कसा वाटला हे देखील कळवा. या 3ही संदेशमधून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली की अपेक्षा जर आपल्याला ठेवायची असेल तर आपल्याला फक्त स्वामी माऊलीकडून अपेक्षा ठेवायची आहे, कारण स्वामी माऊली कुणाचाही अपेक्षाभंग होऊ देत नाही. पण हे ओळखण्याची कुवत मात्र आपल्यामध्ये असायला हवी. आणि ती कशी येणार तर स्वामींची भक्ती करून, स्वामींचं नाम घेऊन. म्हणून सातत्याने आपल्याला नामस्मरण करायचं आहे. स्वामी म्हणत नाही की दिवस रात्र तुम्ही फक्त माझं नाम घ्या. स्वामी म्हणतात तुम्ही तुमची कर्तव्ये पार पाडा, संसाराचा गाडाही तुमचा चालवा, पण त्यामध्ये आमचं नाम घ्यायला मात्र विसरू नका. कारण नामाला कुठलंही बंधन नाही, कोणीही कधीही कुठेही घ्यावे नाम. मग स्वामी नेहमीच असतात आपल्या पाठीशी ठाम. स्वामी नेहमीच असतात आपल्या पाठीशी ठाम. हा अनुभव तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.